परवाची घटना सगळ्या देशाला सुन्न करणारी होती। काश्मीर सारख्या ठिकाणी जे भारताचं शीश आहे आणि हा अतिशय संवेदनशील भाग असताना त्या ठिकाणी गेल्या 12-13 वर्षापासून शांततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ हा वाढलेला आहे। असं असताना आम्हीच आमच्या देशात सुरक्षित नाही आहोत। प्रत्येक नागरिकाच्या मनात भयाचं वातावरण निर्माण झालं आणि ज्यांनी परवाची ती घटना पाहिली, एका निष्पाप पर्यटकांचा गोळ्या घालून त्यांना ठार करण्यात आलं, ते पण त्यांचा धर्म विचारून। नुसतंच सगळ्यांना ठार केलं असतं तर ती घटना तशी भयावह राहिली असती, पण त्या ठिकाणी ज्याला गोळ्या घालायचा आहे त्याचा धर्म विचारला गेला। एवढंच नाही, त्याला नाव विचारलं गेलं, त्याने जर त्याचं नाव मुस्लिम नाही म्हटलं असेल तर त्याला गोळ्या घातल्या गेल्या। 2-4 लोकांना मारले गेले होते, 4थ्या माणसानं स्वतःचं नाव बदलून मुस्लिम सांगितलं। एवढ्यावरती थांबले नाहीत तर त्याने जेव्हा त्याचं नाव मुस्लिम सांगितलं तेव्हा त्याला कलमा म्हणायला लावल्यात। तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला कलमा म्हणाव्या लागतील, अशी भयानक परिस्थिती झाली। आणि त्याला कलमा म्हटलं आल्या नाही, त्याला कलमाचं पठण करता आलं नाही, म्हणून त्याला गोळ्या घातल्या। एकाला कलमा म्हणता आल्यात ते त्याच्या पुढे गेले, त्याने कलमा म्हटल्यावरती त्याला नागडं करण्यात आलं आणि तो मुसलमान आहे का नाही हे बघून त्याला ठार करण्यात आलं। अतिशय चीड निर्माण करणारी, अतिशय नीच अशी ही भारतात आजपर्यंत झालेली घटना आहे आणि ती कधीच माफ करता येणार। आतंकवाद्यांना धर्म नाही असं म्हणतात, पण आतंकवाद्यांना धर्म आहे। ते धर्म बघून निष्पाप हिंदूंचं प्राण घेत आहेत, हे चालणार नाही। आणि ते आपल्या भारतातच आहे। हमें डर नहीं है सीमा पार के शत्रु से, हमें भय नहीं है सीमा के पार के शत्रु से। अरे संभल के रहना अपने देश में छिपे हुए गद्दारों से। वाईट परिस्थिती या देशात आलेली आहे आणि काल आणि आज म्हणजे आता संध्याकाळच्या बातम्या मी बघून आलो, त्याच्यानंतर मोदी सरकारचं निश्चितच आज कौतुक केलं पाहिजे। 5 प्रचंड असे निर्णय मोदी सरकारने घेतलेत। तुम्ही कदाचित टीव्हीवरती पाहिलंय, नाही पाहिलं मला माहिती नाही। सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला की सिंधू नदीचं पाणी या पाकिस्तानला बंद करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे अर्ध्यापेक्षा पाकिस्तानची पाणी नसल्यामुळे अतिशय भयानक